हॅलो सगळ्यांना नमस्कार। आजचा कलर आहे मोरपंखी। मी मोरपंखी साडी वेअर केलेली आहे, बघू शकता। मी एक टाइम तिखट खाते फराळाचं आणि एक टाइम फळं खाते। असं कोण कोण करतं? मी तर असेच करते, एक टाइम फराळाचं खाते, एक टाइम तिखट खाते। संध्याकाळची माझी पूजा आरती सगळी झालेली आहे। आज मी बनवणार आहे संध्याकाळी, थोडी भूक लागल्यासारखी झाली आहे, पण माझी तिखट फराळ झालेला आहे, म्हणून आज मी हे जी साबुदाण्याची गोड खीर करणार आहे। ती तुम्ही बघा मी कशी करते, खूप टेस्टी लागती। एखाद्या टायमाला आपल्याला होतं ना संध्याकाळी अशी काही तर खाण्याची इच्छा, त्याच्यासाठी मी गोड खीर करणार आहे। कंटिन्यू राहा। शाबू भाजून घेतलेला आहे, थोडंसं तूप टाकलेलं आहे, चांगला भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे, ब्राऊन कलरचा भाजून घेतलेला आहे। खिरीसाठी साहित्य घेतलेले आहे, बदामाचे कट, मनुके, खोबरं आणि खजूर घेतलेलं आहे। का तर मला साखर अवॉइड करायची आहे आणि थोडंसं तूप वरनं टाकायला। इथे दूध गरम केलेलं आहे, दुधाला उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आली ना की ही पेस्ट आपण केलेली होती ना ती ह्याच्यात टाकायची। ही पेस्ट चांगली मिक्स करायची। पावडर केलेली, पेस्टच म्हणते, पावडर केलेली आहे ना ती ह्याच्यात टाकायची आणि ती चांगली मिक्स करायची। आणि हे जे आपण ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके हे कट केले ना, फ्राय करू वाटले तर तुपामध्ये फ्राय बी करू शकता, पण मी तसे टाकणार आहे खिरीसाठी। बदाम मनुके आणि हे खजूर, त्याच्यामुळे खीर गोड होणार आहे। साखर नाही टाकली तरी चालेल, ज्याला गोड लागते त्यांनी साखर टाका किंवा खजूर अजून प्रमाणात टाका। आणि वरनं खोबरं। झाली तयार आहे बघा, किती साधी सिंपल आणि झटपट बनणारी उपासासाठी खीर आहे, खूप टेस्टी लागते। या ठिकाणी खीर तयार झालेली आहे, बघा किती छान दिसते। ही जी टेस्ट सेम तांदळाच्या खिरीसारखी लागते, खूप टेस्टी लागते। आपण ते साबुदाणा ना तुपामध्ये भाजून घेतलेला आहे, देवाला नैवेद्य दाखवते।